ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे संवाद साधतायत. थेट जाऊयात. दोन्ही जिल्हा प्रमुख सगळे प्रमुख नेते जिल्ह्यातले आहे, मग ही मागणी तुमची आहे का शिवसेनेची? नाही नाही, सगळे एकत्रित आहे का? म्हणजे ही मागणी तुमची आहे का सगळ्यांची? मी परत सांगतो, आमचा पक्ष हा मुख्यमंत्री 2 मिनिटात हे करतील. पालकमंत्रीपद त्यांचं करावं ही मागणी तुमचीच आहे का फक्त सगळ्यांची? काय हे फक्त तुमच्या बरोबर येऊन बसले? आपल्याला काय समजायचं आपण समजून घ्या. नाही साहेब आपण ते बोलतील, विचारा ना तुम्ही प्रश्न बोलतील. एक मिनिट कृपया मला एक प्रश्न विचारू द्या. मूळ आपण अगदी सोबत मूळ मुद्द्याकडे येऊ. लहानपणापासून एक कथा सांगितली जाते की त्या सर्व पत्रकारांनी तुम्ही आम्ही पण ऐकलेली आहे. मलईचा गोळा असतो आणि मलईच्या गोळ्यावरून 2 बोक्यांमधलं भांडण असतं. कांदे आणि भुजबळ हा टक्केवरून मलईवरून वाद आहे का? आता ही टक्केवारी, मी पहिल्यांदाच आमदार झालो, मलाही मला माहितच नाही काय. मी आमदार झालो आणि कोरोना आला, त्याच्यामुळे मलाही अजून मी बघितलीच नाही कशी आहे, त्याच्यामुळे मला माहित नाही. परंतु तुम्ही भुजबळ साहेबांना विचारा, ते गेली अनेक वर्षापासून आहे. मी सांगितलं ना, मी पहिल्यांदाच आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर कोरोना आला, कोरोनानंतर माझ्याकडे महापूर आला, त्याच्यामुळे मला मलई हा काही प्रकारच माहित नाही. तुमच्या तोंडूनच मी पहिल्यांदा ऐकला हा मलई प्रकार. त्यांना असं वाटतं उगीच आपण नगरसेवक पदाधिकारी झालो, आपण आमदार किंवा भुजबळ सारखा मंत्री झालो असतो आपल्यालाही मोठी मलई मिळाली. मला काय म्हणायचं माहिती आहे का, आपली पत्रकार परिषद ही भुजबळ साहेबांनी मला निधी न दिल्याबद्दल आहे. भुजबळ साहेबांनी मला जी कोणती युनिव्हर्सिटीचं जे सांगितलं त्याच्याबद्दल आहे. तर मला असं वाटतं की माझ्या पत्रकार बांधवांनी मला त्याच्यावर प्रश्न विचारावा अशी माझी विनंती. की भुजबळ असं म्हणाले की मी भाई युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी नाही, यावर तुमची प्रतिक्रिया नाही आली? माझं असं म्हणणं आहे की भुजबळ साहेब भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नाहीये, तर भुजबळ साहेब भाई युनिव्हर्सिटीचे प्राचार्य. त्यांनी अनेक लोक घडवलेत असे, आणि त्यांच्या जर तुम्ही भुजबळ फार्मवर गेले आणि आजूबाजूला बघितलं तर आजही अनेक लोक भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी तिथे तुम्हाला दिसतील. साहेब त्यांना घडवतात असं मला वाटतं. आणि साहेबांची पार्श्वभूमी, मला वाटतं की साहेबांनी असं बोललं, साहेबांची अजून एक युनिव्हर्सिटी आहे पैसे कमावण्याची युनिव्हर्सिटी. जर एक व्यक्ती जर भाजीपाला विकत होता 25 वर्षामध्ये 25,000 कोटीचा मालक झाला, साहेबांनी आम्हाला सांगा असे कोणत्या व्यवसायातून 25,000 कोटी रुपये मिळाले? ही एक साहेबांची एक वेगळी युनिव्हर्सिटी जी लोकांना माहित नाही. 15-20 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आपण या वादावर पडदा टाकला होता. आपण तिथे असं म्हणाले होते की भुजबळ साहेब हे सिनियर नेते आहे, आमच्यात कुठलाही वाद नाही, निधी वाटपाचा जो गैरसमज होता तो दूर झाला. हा गैरसमज मला असं वाटतं की माझी कुठल्याही पत्रकार बांधवांनी अशी पत्रकार परिषद दाखवावी. वाद नाही झाला असं म्हटलं नाही. आजही मी म्हणतो की ते आमचे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. आजही म्हणतो की आम्ही त्यांचा आदर करतो. परंतु जर आमच्यावर जर न्याय हक्कासाठी आम्ही लढत असतो, माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघावर आमच्या शिवसैनिकांवर जर अन्याय होत असेल तर शेवट तुम्हाला सोबत घेत नाही का? शिवसेनेला पण विचारलं जात नाही असं पण काही आहे का? पण जर तुम्ही म्हणतात वाद नाही, कारण तुमच्या फक्त मतदारसंघापुरताच विषय आहे की मग सगळ्या ठिकाणचा तो पण एक महत्वाचा नाही. आणि मुळात अन्य एक प्रश्न करत नाही, जर हा जिल्हा नियोजन समितीचा विषय होता तर मग जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तुमच्या बरोबर पाहिजे होते. तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी का बरोबर घेतलेले? म्हणजे आप्पा जिल्हा नियोजन समिती सदस्य हे जिल्हा तुम्ही प्रश्न एक प्रश्न होता ना, हा सर्व निधी राज्य शासनाचा आहे. या निधीच्या वाटपाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. शिवसेना नेतृत्वाचा कंट्रोल राहिलेला नाही का? मला असं वाटतं आपली माहिती कमी आहे. अजितदादा ह्या नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत. अजितदादा ते त्याचे अध्यक्ष आहेत आणि हा निधीचा इथले अध्यक्ष पालकमंत्री असतात आणि त्याच्यावर कलेक्टर साहेब असतात. नियोजन समितीचा विषय नाही. राज्य शासनाच्या प्रत्येक पैशाचे सर्व पॉवर हे पैसे जाऊ द्या, सगळ्या मंत्रिमंडळाचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात. शिवसेनेच्याच आमदाराचा विषय तर मुख्यमंत्री हस्तक्षेप का करत नाही या विषयावर? आता तुम्ही माध्यमांसमोर हे सगळं सांगता, पण तुम्ही याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्री? मी काल अजितदादांना पण भेटलो आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, आदरणीय शिंदे साहेबांना पण भेटलो, आदरणीय सुभाष. तर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी निधी वाटपावरून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावरती गंभीर आरोप केले.